विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील बेळंकी येथील नूतन ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यावरून गावातील राजकीय वातावरण चांगले स्थापले असून उद्घाटन कार्यक्रमाला आता राजकीय रंग चढू लागल्याचे चित्र दिसत आहे। तब्बल 15.58 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गावातील 2 गट आमने सामने आले आहेत। त्यामुळे विकासाच्या मुद्द्यापेक्षा राजकारणाचीच अधिक चर्चा सुरू झाली आहे। एकीकडे बेळंकीतील काही ग्रामस्थांनी उद्घाटन सोहळ्यास विरोध दर्शवत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत। रुग्णालयाच्या कामकाजाबाबत, सुविधांबाबत तसंच स्थानिकांच्या भावना आणि अपेक्षांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप या गटाकडून करण्यात येत आहे। या संदर्भात त्यांनी आपली भूमिका जाहीर करत कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली आहे। दुसरीकडे मात्र बेळंकीतील दुसऱ्या गटाने या उद्घाटन सोहळ्याचे स्वागत करत गावातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन केले आहे। ग्रामीण भागासाठी हे रुग्णालय आरोग्य सेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगत विकासाच्या कामाला राजकारणाचे गालबोट लावू नये अशी भूमिकाही या गटाने मांडली आहे। नमस्ते, मी सारिका महेश कुमार शिंदे, बेळंकी सरपंच। आज बेळंकीमध्ये सरकारी दवाखान्याचं ओपनिंग उद्या आहे, पण त्याची कुठल्याही प्रकारची कल्पना आम्हाला दिलेली नाहीये। परस्पर हे ठरवलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं सगळं जुनं सामान आणून टाकलेलं आहे, आतमध्ये नवीन काहीच नाहीये। परवा आम्ही मुंबईला गेल्यानंतर आपले आंबेडकर साहेब यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यांना पण निरोप नाहीये की इथं उद्घाटनला यायचा। हे परस्पर सुरेश भाऊ खाडे यांनी ठरवलेलं आहे आणि फक्त ही बातमी व्हायरल झालेली आहे की उद्या ओपनिंग आहे आणि सगळ्यांना कॉल केलेले आहेत। तर हे आम्हाला गावकऱ्यांना कुणालाच मान्य नाहीये। ग्रामपंचायत मधल्या कुणाचंच नाव ह्याच्यामध्ये घातलेलं नाहीये किंवा गावकऱ्यांना कुठल्याही कल्पना दिलेली नाहीये। तर आम्ही ह्या उद्घाटनावर बहिष्कार। या ग्रामीण रुग्णालयाची चर्चा चालू आहे। खरं तर माननीय आदरणीय अजितराव घोरपडे सरकारने खास बाब म्हणून या आपल्या छोट्याशा बेळंकी गावाला ग्रामीण रुग्णालय असावं म्हणून खास बाब म्हणून त्यांनी हा दवाखाना मंजूर करून आणला होता। त्यांच्या पाठपुरावा करत 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 15-16 साली माननीय जयंतराव पाटील साहेब ज्यावेळी पालकमंत्री आणि अर्थमंत्री होते त्यावेळेला या फाईलला थोडी गती मिळून आदरणीय भाऊंच्या कारकिर्दीमध्ये या दवाखान्याच्या कामकाजाला सुरुवात झाली। खरं तर या दवाखान्याच्या कामकाजामध्ये ग्रामपंचायत बेळंकीचा मोठा सिंहाचा वाटा आहे। या दवाखान्याला जी जागा दिलेली आहे ती संपूर्ण दवाखान्याची जागा ही ग्रामपंचायत बेळंकीची आहे। परंतु आजच्या या कार्यक्रमानुसार कळतंय की ग्रामपंचायत बेळंकीला कोणीही विचारले नाही। ग्रामपंचायतचे पहिले प्रमुख जे आदरणीय सरपंच आहेत त्यांना सुद्धा या कार्यक्रमाची कल्पना नाही। मी DHOना फोन केला होता आणि त्यांना विचारलं की बाबा या ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायत सदस्य असो, सरपंच, डेप्युटी यांना कुणालाही कल्पना नाही देता आपण हा कार्यक्रम कसा काय ठरवलाय। तर त्यांनी सांगितलं की आम्हाला वरून आदेश आला आणि त्याप्रमाणे आम्ही काम करत आहे। खरं तर गावकऱ्यांना ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारच्या विश्वासात न घेता हा कार्यक्रम घेणे म्हणजे चुकीचं आहे आणि त्यासाठी ग्रामपंचायत, गावकरी आणि सरपंच या ठिकाणी गोळा झालेले आहेत। खरं तर शासनाने किंवा DHOने एक याबाबतची दखल घ्यावी आणि आपला कार्यक्रम पूर्ण दवाखान्याची कामकाज पूर्ण झाल्यानंतर योग्य तो निधी स्टाफ आल्यानंतर याचं उद्घाटन करणं गरजेचे आहे। त्याप्रमाणे जर उद्घाटन केलं तर गावाला एक शोभा वाढेल आणि लोकांच्या रुग्णांची सोय सुद्धा होईल असं मला या उद्घाटन माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी आयोजित केलेलं आहे। पण सध्याची ही परिस्थिती अशी आहे इथं की इमारत नवीन आहे पण कोणतीही सुविधा अजून उपलब्ध नाहीये की एखादे गरज लागलेच एक्सरे असू देल, सोनोग्राफी असू देल किंवा ICUचे असू देल, ही कोणतीही सुविधा इथं उपलब्धता नाहीये। त्यामुळं लोकांची इथं दिशाभूल करण्याचं काम ह्या माध्यमातून होत आहे। म्हणून आम्ही ह्या उद्घाटनावर पूर्णपणे बहिष्कार घालत आहे।
आज जे लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत हॉस्पिटलसाठी त्या पूर्णपणे अपूर्ण आहेत, पूर्णपणे नाहीत. आणि जे खॉट वगैरे लागणारे जे आहेत ते मागवण्यात आलेले आहेत आणि ते पूर्णपणे जुने आहेत. ते पेशंटला आरोग्यासाठी धोकादायक आहेत असं आमचं मत. उद्या बेळंकी येथे ग्रामीण रुग्णालयाचे जे उद्घाटन होणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री आणि सर्वच मान्यवर इथे येऊन आपल्या ग्रामीण भागासाठी एक अतिशय आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगला उपक्रम या हॉस्पिटलच्या माध्यमातून उद्या उद्घाटन होत आहे. याची पूर्ण तयारी शासनाच्या माध्यमातून झालेली आहे. पण काही लोक गावामध्ये किंवा पंचक्रोशीमध्ये गैरसमज पसरवत आहेत की हा कार्यक्रम कुणी सांगून घेतलेला आहे. पण महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे लवकरात लवकर लोकांच्या सेवेत हे ग्रामीण रुग्णालय यावं या दृष्टिकोनातून हा उद्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. आणि सर्व पूर्व भागातील ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपल्या या पंचक्रोशीतील या रुग्ण सेवेला सगळ्यांनी मिळून आपण प्रोत्साहन देण्यासाठी उद्घाटनासाठी यावं. आणि आपल्या इथं अतिशय चांगला कार्यक्रम आहे. कोणी जरी तुम्हाला सांगत असेल तरी सगळे लोक येऊन हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतील आणि बेळंकी आणि पंचक्रोशीच्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर असा हा उपक्रम चालू होईल. उद्या सगळ्यांनी हजर राहावं. हा मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून संताजीराव गायकवाड ही सगळ्यांना विनंती आहे की उद्या शनिवार तारीख 11 जुलै 2026 या दिवशी जिल्हा ग्रामीण रुग्णालय बेळंकी या रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा उद्या सकाळी 11 वाजता माननीय आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य प्रकाश आंबेडकर साहेब व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर मॅडम, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार विशालदादा पाटील, आमदार सुरेशभाऊ खाडे साहेब व जिल्ह्यातील सर्वच आमदार साहेब व विधान परिषदेचे सर्व आमदार यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी बेळंकी व बेळंकीच्या पंचक्रोशीतील तसेच सर्वच मिरज पूर्व भागातील ग्रामीण भागातील सर्वच ग्रामस्थांनी उद्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.